आपण आपल्या आयुष्याबद्दल खूप विचार करतो. पण एक सोपी व्याख्या करायची झाली ना, तर आपलं आयुष्य 3 विभागांमध्ये असं विभागलं गेलंय आणि त्यातल्या जर एका भागावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं ना, तर पूर्ण आयुष्य खूप आनंदी होईल. कोणता आहे तो भाग? बघा व्हिडिओमध्ये. आपण खरोखर खरे केव्हा बदलतो? जेव्हा एखादा विचार आपल्याला पटतो, हं? त्याच्यावर आपण परत एकदा विचार करतो आणि मग त्या विचाराप्रमाणे आपण वागायला लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये बदल होतो. म्हणजेच आपल्याला जर चांगले बदल हवे असतील, तर आधी आपल्याला आपले विचार बदलावे लागतील. तर या विचारांवर काम करण्यासाठी आपण एक सिरीज सुरू करतोय. त्यामुळे प्रत्येक सोमवारी एक व्हिडिओ येईल दुपारी 3:15 वाजता आणि त्याच्यामध्ये आपण एका विचारावर काम करणार आहोत. त्याच्यावर काही चर्चा करणार आहोत आणि त्या विचारावर आपण स्वतः आठवडाभर काम करायचं. म्हणजे तो विचार आपल्याला पटतोय का? त्याच्यातल्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण खरोखर रोजच्या जगण्यामध्ये वापरू शकतो. त्यामुळे पूर्ण आठवडाभर त्या विचारावर काम करायचं आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा. हळूहळू होणार ही गोष्ट, आपल्याला लगेच काही जमणार नाही, पण निदान सुरुवात जरी झाली ना चांगल्या विचारांवर काम करण्याची, तरी बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज होतील. जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघाल, डायरी आणि पेन सोबत ठेवायचं आणि पहिला विचार लिहून ठेवायचा. एक सोपा विचार जर केला ना, तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्याचे 3 भाग आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आता आणखीन एक सोपं करूया की आयुष्य म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक क्षण जोडत जाऊन एक जी मालिका तयार होते, ते आहे आपलं आयुष्य. बरोबर? आता आपल्याला जर विचारलं की अशा कोणत्या 2 भावना आहेत किंवा असे कोणते 2 काळ आहेत ज्याच्याविषयी सगळ्यात जास्त आपण विचार करतो, तर तुमच्या लक्षात येईल ते 2 काळ आहेत भूतकाळ आणि भविष्यकाळ. किंवा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारू की अशा कोणत्या भावना आहेत की ज्या सगळ्यात जास्त तुम्हाला जखडून ठेवतात किंवा तुमची जास्तीत जास्त एनर्जी त्या भावनांमुळे वाया जाते. तर त्या भावना आहेत भूतकाळातल्या गोष्टी आणि भविष्य काळातल्या गोष्टी. म्हणजे होतं काय की आपण वर्तमान काळ सोडून बाकी सगळ्या गोष्टींचा सतत विचार करत राहतो. बघा, पण आता जे 2 काळ आहेत भूतकाळ आणि भविष्यकाळ, ह्याच्यात आपण जास्त रमतो. म्हणजे बघा, भूतकाळ जर आठवला तर आपल्याला आपण काही केलेल्या चुका, काही खेद, दुःख असेल, काही समस्या असतील, त्याचा आपण सतत विचार करत राहतो. किंवा भविष्याबद्दल जर आपण विचार करत असू तर कसं होईल, हे होईल की नाही. आणखीन आपण जर काही प्लॅन करत असू तर त्याविषयी आपल्या खूप जास्त अपेक्षा पण असतात. मग आपण त्या अपेक्षांनाच धरून बसतो की हे असंच व्हायला पाहिजे. बघा, बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. ठीक आहे, आपण प्लॅनिंग करतोय, पण आपलं डोकं एकदम भानावर ठेवून आपण त्याविषयी विचार करायचा असतो की ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला अमुक एक पद्धतीने व्हावी असं वाटतंय, पण ती तशी जर नाही झाली तर आपण आणखीन काय करू शकतो, ह्याचा सुद्धा एक प्लॅन आपण रेडी ठेवला पाहिजे. म्हणजे एकच एक अपेक्षा, एकच एक इच्छा असं न करता प्लॅन ए, प्लॅन बी अशा पद्धतीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे. पण एकूणच आपला दिवसभराचा वेळ हा भूतकाळ किंवा भविष्यकाळ ह्याच्यात न घालवता जास्तीत जास्त वर्तमान काळात जगण्यात घालवला पाहिजे. कारण आजचा आपला पहिला विचार आहे की वर्तमानात जगा आणि जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करा. आता जेव्हा पण मी एखादं पुस्तक वाचते त्याच्याशी संबंधित, तेव्हा त्यात म्हटलेलं असतं की वर्तमानात जगा.
मग आपल्याला प्रश्न काय पडतो की आता वर्तमानामध्ये इतक्या कटकटी आहेत, रोजचे इतके प्रॉब्लेम आहेत, त्याच्यात वर्तमानात तर आपण जगतोच आहोत, पण त्यात आनंदी कसं काय राहायचं? तर त्याच्यावर काय उपाय आहे आपण बघूया. आता वर्तमानात राहा म्हणजे काय? तुम्ही दिवसभरामध्ये जे काही काम करताय ते मन लावून करा. म्हणजे घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा बाहेर किंवा कोणत्याही क्षणी त्या कामामध्ये आपलं 100% लक्ष असलं पाहिजे. एक सोपं उदाहरण देते मी. आपण जेवायला बसलो ना, की फक्त ते जेवणाचा आस्वाद घ्या. बाकी काय काम आहेत ते आपण नंतर करू, पण आत्ता आपण जेवतोय की नाही, त्यामुळे छान आनंदाने त्या जेवणाचा स्वाद घ्या. म्हणजे बघा, आपण समजा बाहेर फिरायला गेलो, आपल्याबरोबर लहान मुलं आहे, तर आपण ट्रॅफिकमध्ये असलो तर आपण वैतागतो की किती ट्रॅफिक आहे, पण तेच ते लहान मुलं आहे ना, त्याचं लक्ष कुठे असतं? बाजूला झाड आहे, त्या झाडावर एखादी चिमणी चिवचिव करते, तर तो मुलगा आता आपण आपण जर ट्रॅफिकमध्ये अडकलो तर आपण वैतागतो, पण तेच ते लहान मूल जे असेल त्याचं लक्ष कुठे जातं? बाजूला एखादं झाड असेल आणि त्या झाडावर चिमणी बसलेली असेल, त्या चिमणीकडे ते लहान मूल अगदी टक लावून बघतं आणि खूप आनंदी होऊन जातं, आहे की नाही? तसं पाहिजे आपलं भान. जगण्याचं भान म्हणजे आजूबाजूला जे काही चाललंय ना, त्याच्यामध्ये जे काही चांगलं आहे त्याच्यावरच तुमचं लक्ष केंद्रित करा आणि जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करा. आता काही जण म्हणतील की कितीही प्रयत्न केला तरी भूतकाळातल्या काही काही गोष्टी आठवतच राहतात आणि मग सतत आपलं ते चक्र चालू राहतं. आता ह्याला काय उपाय आहे? तर सरळ एक दिवस डोळे मिटून शांत बसा. हं? तुमच्या मनात जे काही विचार येतात ना, येऊ दे. ठीक आहे? ते विचार, जे काही विचार येत आहेत तुमच्या मनामध्ये भूतकाळातले, येऊ दे. ते विचार म्हणजे ढगांप्रमाणे आपण विचार करायचे की आकाशामध्ये कसे ढग येतात आणि ते निघून जातात. येऊ दे विचार, शांतपणे जे काही विचार येतात सगळे विचार येऊ दे. पण आता मात्र काय विचार करायचा आहे की हे जे काही विचार आपल्या मनात येतात त्याच्यावर विचार करून आपला काही फायदा होणार आहे का, किंवा त्याच्यातनं आपल्याला काही मिळणार आहे का? उलट आपला वेळ वाया जातो. त्यापेक्षा जे काही झालं भूतकाळात होऊन गेलं, आता त्याविषयी आपण काही बदल करू शकतो का? आपल्या हातात गोष्टी आहेत का? ठीक आहे, एखादी गोष्ट आपली चुकली असेल, आता संधी आहे ना आपल्याला बदलण्याची, आता बदला. पण त्या गोष्टी पूर्णपणे सोडून द्या आणि असा विचार करायचा की त्या गोष्टींवर परत परत विचार करून आपला काहीही फायदा नाही, त्या गोष्टीतनं आपल्याला काहीही मिळणार नाही. त्यामुळे पूर्णपणे मनावर ताबा ठेवायचा की आत्ता ह्या पुढे मी त्या गोष्टींचा अजिबात विचार करणार नाही. आला विचार ना, लगेच मनाला काय वजवायचं की नाही, विचार नाही करायचा मला, कट कट कट. जसं आपण एखाद्या पिक्चरचं शूटिंग बघतो बघा, सीन झाला की काय म्हणतात, कट. लगेच तो जो कोणी नायक किंवा नायिका असते लगेच नॉर्मलला येते. आपण तशीच सवय लावून घ्यायची. मनात विचार आला, कट कट कट, नाही मला नाही विचार करायचा, नाही नाही नाही, मला आता ह्या क्षणात जगायचंय, अशी सवय लावून घेतलीत ना, आपोआप हळूहळू ते विचार विरत विरत जातील. म्हणजे ढग जसे येतात आणि निघून जातात तसं होईल. पण हे सरावानी होईल, सतत सराव करावा लागेल. ठीक आहे? आणि भविष्याबद्दल सुद्धा, म्हणजे बरेचदा आपलं काय होतं की आपण भविष्याबद्दल चिंता करत बसतो. असा विचार जेव्हा पण मनात येईल ना, तेव्हा मनामध्ये काय विचार करायचा की मी आत्ता खूप प्रामाणिकपणे माझं काम करतो, त्यामुळे गोष्टी छानच होणार आहेत. त्याबद्दल विचार करणं आता सोडून द्या. त्याच्यामुळे भूतकाळाचे विचार आले की लगेच कट म्हणायचं, सगळं सोडून दिलंय मी आता, आणि भविष्यकाळाबद्दल काही चिंता वाटायला लागली की नाही, त्याचा विचार करून काही उपयोग नाही, मला आता क्षणात जगायचे, हे परत परत मनाला बजावत राहायचं. ठीक आहे? त्याच्यामुळे ह्या आठवड्याचा आपला विचार काय की मला वर्तमानात जगायचं, आत्ता ह्या क्षणामध्ये मला आनंद शोधायचा आहे. त्यामुळे माझी एनर्जी मी भूतकाळाचा विचार करून वाया नाही घालवणार आणि भविष्यकाळाचा विचार करून सुद्धा वाया नाही घालवणार. जी काही माझी एनर्जी आहे ती मी आता वर्तमान काळावर फोकस करणार आहे. ठीक आहे? त्यामुळे ज्या गोष्टीवर आपण फोकस करतो ती गोष्ट वाढत जाते असं म्हणतात.
त्यामुळे एखाद्या चांगल्या विचारावर जर आपण फोकस केला तर त्या विचार म्हणजे तो विचार वाढत जाईल आणि त्या विचाराचे जे काही फायदे आहेत ते आपल्याला आपोआप मिळतील. आजचा आपला विचार आहे की वर्तमानात जगा. बघा, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते परत एकदा. ऑफिसमध्ये समजा तुम्ही काय एक्सपेक्ट केलं की अमुक एक गोष्ट तुम्हाला मिळायला हवी पण नाही मिळाली, तर आपण लगेच त्या गोष्टीचा सतत विचार करायला लागतो. तर त्या क्षणी प्रेझेंटमध्ये जगायचं म्हणजे काय, आत्ता लगेच विचार काय करायचा की ते काय झालं, भूतकाळ. आत्ता प्रेझेंटमध्ये मी कशासाठी आनंदी असायला पाहिजे की माझं जे आरोग्य आहे ते खूप चांगलं आहे, एकदम ठणठणीत आहे मी. ही आनंदी होण्यासाठी पुरेशी गोष्ट नाही आहे का? तेच, ती गोष्ट समजा तुम्हाला मिळाली असती जी तुम्हाला हवी होती, पण आत्ता तुम्हाला काहीतरी आरोग्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली, तर तुम्ही कशावर फोकस कराल की मला आता बरं व्हायचंय, बाकीचं जाऊ दे, आहे की नाही? त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये चांगली गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. आत्ता प्रेझेंटमध्ये माझ्याकडे काय आहे त्याविषयी मला खूप कृतज्ञ असलं पाहिजे आणि खूप आनंदी असलं पाहिजे, कारण मी खूप, आपण म्हणतो ना, सर सलामत पगडी पचास. मी ठीक आहे ना, मग बाकीच्या गोष्टी काय हव्या तशा मिळतील. म्हणजे आपण म्हणतो ना, सर सलामत पगडी पचास. मी ठीक आहे ना, मग बाकीच्या गोष्टी काय या बाह्य गोष्टी आहेत. आपण नीट असणं आवश्यक आहे आणि आनंदी असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत राहा. ठीक आहे? त्यामुळे हा विचार आता पूर्ण आठवडाभर तुमच्या डोक्यामध्ये एकदम पूर्ण भिनला पाहिजे. रविवारपर्यंत सतत मनाला बजावत राहायचं की मला वर्तमानात राहायचंय आणि आनंदी राहायचंय. त्यामुळे प्रत्येक सोमवारी व्हिडिओ नक्की बघा आणि एकेका विचारावर आपलं काम सुरू करा. कारण शेवटी आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने चांगला बदल घडवायचा आहे की नाही? आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तो बदल घडेल ना, तेव्हा आपण तर आनंदी होऊच, पण आपल्या आजूबाजूचे सगळे जे कोणी आहेत ना ते सुद्धा खूप आनंदी होतील. आणि आपल्या आयुष्याचा उद्देशच हा असला पाहिजे की मला खूप आनंदी राहायचंय आणि त्याबरोबरच तो आनंद इतरांना सुद्धा सतत द्यायचा आहे.